यवतमाळ येथील एका तरुणाचा निर्गुण खून करून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून टाकण्याची घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवीत मृताची ओळख पटवली आणि मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाली आहे। दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे विधी संघर्ष 3 बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शंतनू अरविंद देशमुख असे पती शिक्षकाचे नाव आहे, तर निधी शंतनू देशमुख असे मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचे नाव आहे। शंतनू आणि त्यांची पत्नी निधी हे दोघे जण यवतमाळच्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका आहे। या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा, याचाच वचपा काढत पत्नी निधीने पती शंतनूची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे। दिनांक 15/5/25 रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता। आम्ही घटनास्थळावर जाऊन आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली। आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितीगार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं। त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे, अशी चर्चा आमच्यापर्यंत आली। आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही। त्याच्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली, फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे, त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी माहिती दिली शंतनू देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलेलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले, त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते। आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी, त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या जाऊन पूर्ण माहिती घेतली। त्याची जी पत्नी आहे निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं, त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी। 3 विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला। या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली। त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर इसम विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले, त्यांना अधिक विचारपूस केली, त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम उलगडून दाखवला। अशा प्रकारे हा अत्यंत गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकीस झालेला आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा।
जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।